व्यापारीदृष्ट्या कांदा हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. भारतात सर्वाधिक कांदा पिकाची लागवड महाराष्ट्रात होते. शेतकऱ्यांना अनेकदा कांदा जास्त काळ साठवून ठेवण्यात अडचणी येतात, कारण तो खराब होऊ शकतो किंवा वजन कमी होतं. कांद्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी त्याचं निर्जलीकरण करून पावडर, पेस्ट, फ्लेक्स, रिंग्स, तेल आणि लोणचं यासारखी उत्पादनं तयार करता येतात. अशाच काही उद्योजकांबद्दल आपण जाणून घेऊया. माझं नाव सुमन शंकर मोरे, गटाचं नाव सरस्वती महिला बचत गट आणि गावाचं नाव कोरेगाव मूळ पुनर्वसन वसाहत, तालुका हवेली, जिल्हा पुणे. शेतकरी नाराज म्हणजे कसं की कांद्याला बाजार नसला की त्याचा खर्च निघत नाही, तर तो सरळ बकऱ्यांना चारतो, नाही तर मग सरळ त्याच्यामध्ये नांगर फिरवतो. मग आम्ही त्यांना सांगितलं, असं तुमचं वाया जाण्यापेक्षा कमीत कमी मग आम्हाला तरी देत जा, 2 रुपये तुम्हाला मिळते ना, तुमचं बी वाया जाणार नाही. तुम्ही बी असली मशीन घ्या आणि याच्यावरती तुम्ही पण प्रयोग करा. की घरगुती सुद्धा महिलांना आता कांदा चिरायचा, मसाला वाटायचा, तर घरगुती सुद्धा वाटायला आपलं वर्षाचा मसाला आपण करतो ना, त्यासाठी सुद्धा तो वाळलेला कांदा, परत व्हेज पुलाव, नॉन व्हेज पुलावसाठी पण कांद्याचा वापर करतात. आणि कांद्यामध्ये असं आहे की फक्त पाण्याचा अंश जातो आणि बाकीचे गुणधर्म तसेच राहतात. त्यामुळं कांदा आता बहुतेक लोक आहेत ना, बहुतेक महिला आहेत ना, कांदा मागतातच. 1 किलो द्या आम्हाला, पावशेर द्या. संकल्पमध्ये पण आम्ही ठेवतो, पण बाहेरसुद्धा असं मागतात, 1 किलो द्या, 2 किलो द्या. आणि कांद्याची पावडर जर केली तर ती बरणीमध्ये भरून तुम्हाला मिक्सरला लावायची गरज नाही, मग ती डायरेक्ट टाकता बी येते, वापरता बी येते. मॉलपेक्षा आमचा माल स्वच्छ आणि चांगला आहे, म्हणजे जर कंपनीपेक्षा, कारण का तर आम्ही खात्री देऊ शकतो की आम्ही चांगल्या पद्धतीने आमचा माल बनवतो. आणि कांदा बऱ्याच ठिकाणी कांद्याशिवाय कुठलंच काही नाही चालत, कांदा जास्त प्रमाणात चालतो. सुरळीत पण आमची विक्री रात्री 8 वाजेपासून सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडं असतं दुकान. तर अशा पद्धतीने म्हणजे आमच्या आतापर्यंत संस्था आणि आमचे व्यवसाय बऱ्यापैकी चाललेले आहेत. म्हणजे आमच्या महिला आहेत ना शेतकरी गटामध्ये काय तर त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्हाला ज्या वेळेला बाजार नसतो त्यावेळेला तुम्ही नाराज होता आणि तुमचा खर्च वाया जातो ना, मग तुम्ही बी एक मशीन घ्या आणि तुम्ही बी करा ना, आम्हाला बी द्या म्हणून शानी. तर त्यातून मग आता ते काय करतात, मग आम्हाला तो कांदा देतातच आणि त्या पण वाढवतात स्वतः. नमस्कार, मी सुजाता दत्तात्रय कोल्हे. आमचा कुकडीमाई स्वयंसहाय्यता समूह आहे आणि आम्ही ओनियन कोकोनट हेअर ऑइल बनवतो. केस काळे करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कांदा वापरायला सुरुवात केली. परंतु कांद्याला उग्र वास असल्यामुळे ते लोकांच्या पसंतीस येत नव्हते. मग आम्ही DOGR कांदा लसूण संशोधन केंद्राची मदत घेतली. ओनियन सीड्सपासून ऑइल बनवायचं ठरवलं. तेव्हापासून आम्ही ओनियन सीड्सपासून ऑइल बनवतो आणि त्याचे रिझल्ट पण एकदम सुंदर आहेत. आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा भरपूर काही अडचणी आल्या होत्या. सुरुवातीची अडचण म्हणजे लोकांना ते तेलाचं महत्त्व नव्हतं, कारण आता कंपन्या भरपूर मार्केटमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, प्युअर केमिकलयुक्त तेल आहे. सुरुवात करताना आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार अडचणी आल्या. आम्ही डेमोटेशन केलं. ज्यावेळेस आमच्या तेलाचे व्यवस्थित रिझल्ट्स आले तेव्हापासून आम्हाला मागणी चालू झाली. मार्केटमध्ये कांद्याचे भाव नेहमी चढ उतारीचे असतात, तसेच कांद्याच्या बियाण्याचे भावसुद्धा चढ उतारीचे असतात. आम्ही कांद्याच्या बियाणापासून तेल बनवतो. बियाणे फार महाग असतात. आम्ही शेतकऱ्यांकडून जे जर्मिनेशन होत नाही ते बियाणे कमी किमतीमध्ये, शेतकऱ्यांना पण 2 पैसे मिळतात आणि बियाणाचा पण वापर होतो, म्हणून आम्ही शेतकऱ्यांकडून कमी पैशामध्ये जर्मिनेशन जे होत नाही, ज्याची उगवण क्षमता नाही, असे बियाणे खरेदी करून ते तेलासाठी वापर करतो. इतर शेतकऱ्यांनाही आम्ही सल्ला देऊ शकतो की तुम्हीही उद्योग सुरू करण्यात काही हरकत नाही. आम्ही हा व्यवसाय सुरू केला ना, सुरुवातीला बिलकुल कुणाचाही त्याला रिस्पॉन्स नव्हता. असं वाटत होतं की हा व्यवसाय आता पुढे काही जाणार नाही, आपला पण बंद करावा लागेल. परंतु हळूहळू महिलांच्या मदतीने, महिलांचे रिझल्ट आल्यामुळं महिलांचे पण आम्हाला फीडबॅक चांगले यायला लागले. हळूहळू आम्ही या व्यवसायामध्ये सुरुवात केली.